नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला एक प्रॉपर्टी दाखवत आहे. ही प्रॉपर्टी असलदे या गावामध्ये आहे, जे नांदगाव देवगड रस्त्यावर आहे आणि साधारण नांदगाव तिट्यापासून 3-3.5 किलोमीटर आणि असलद्याच्या मेन रोडवरून साधारण 700-800 मीटर अंतरावर ही प्रॉपर्टी आहे. कणकवलीवरून 18 किलोमीटर होईल आणि इथे एक छोटंसं घर बांधलेलं आहे. साधारण 400 स्क्वेअर फुटाचं होईल आणि घर नवीनच बांधलेलं आहे. आता फक्त पावसाळ्यानंतर साफसफाई केलेली नाही, कारण मालक याचे परदेशामध्ये राहतात. घराच्या बाहेरही एक्स्ट्रा शेड आहे आणि पाण्याची टाकी दिसते, तो बाहेरचा पोर्शन आहे. तिथे टॉयलेट बाथरूम आणि संपूर्ण हा जो एरिया आहे तो 100 गुंठ्याचा आहे, म्हणजे जवळपास 2.5 एकर. आणि मधून हा रस्ता गेलेला आहे, जो असलद्यातून पुढे परबवाडीला रस्ता गेलेला आहे. त्या रस्त्यावर ही प्रॉपर्टी आहे, म्हणजे रस्ता त्या प्रॉपर्टीतूनच गेलेला आहे आणि दोन्ही बाजूला तुम्हाला 100 गुंठे ही जागा आहे. पुढचा जो लाईटचा पोल दिसतो ती हद्द आहे साधारण, आणि इथे घरासाठी इथे लाईटची व्यवस्था आहे. 100 गुंठ्यामध्ये जी काजू लागवड केलेली आहे त्यांनी 3-4 वर्षापूर्वी, त्याच्यासाठी पाण्याची व्यवस्था खाली ग्रामपंचायतीचं पाणी आहे, विहीर आहे. त्या विहिरीतून त्यांनी पाणी घेतलेलं आहे आणि साधारण 100 झाडं लावली होती, त्यातली एक 60 झाडं आता असतील. आणि या जागेची टोटल किंमत फक्त 27 लाख रुपये आहे. म्हणजे जर हिशोब घातला तर 27,000 रुपये गुंठा असं आपण दर होतो म्हणू शकतो. आणि त्यामध्ये हे छोटंसं घर, जे 400 स्क्वेअर फुटाचं घर आज तुम्हाला बांधायचं झालं तर कमीत कमी 6 लाख रुपये तरी खर्च येतोच. तर 21 लाखामध्ये जमीन आणि 6 लाखामध्ये छोटंसं घर, अशी ही प्रॉपर्टी आहे. म्हणजे ज्यांना कोणाला गावामध्ये एक छोटी प्रॉपर्टी हवी असेल त्यांच्यासाठी उत्कृष्ट आहेच. परंतु 100 गुंठे जागेमध्ये अजूनही काजूची लागवड आणि बाकीची हापूसची वगैरे लागवडसुद्धा करू शकतो. आणि लागवडीसाठी जमीन किती उत्कृष्ट आहे याच्यासाठी मी तुम्हाला बाजूला जी बाग आहे ती दाखवतो. ही या जमिनीची हद्द आहे, म्हणजे तुम्ही बघताय त्याच्या उजव्या साईडला ही जमीन आहे आणि डाव्या साईडला ही दुसऱ्या व्यक्तीची बाग आहे. तर त्याने जी काजूची बाग मेंटेन केलेली आहे ती अतिशय उत्कृष्ट आहे. म्हणजे झाडांची चांगली वाढ झालेली आहे. जमीन इथली काजूच्या लागवडीसाठी किंवा हापूसच्या लागवडीसाठी उत्कृष्ट आहे. तर आणि हे साफसफाई न केल्यामुळे अशा पद्धतीचं जंगल वाढलेलं दिसतं आहे. परंतु जर साफसफाई केली तर इथे उत्कृष्ट बाग होऊ शकते. आणि एरिया पूर्ण हा रहदारीचा आहे. पुढे वाड्या आहेत, अलीकडे सुद्धा 2 वाड्या आहेत आणि एक वृद्धाश्रम आहे. तर माझ्या दृष्टीने ही प्रॉपर्टी चांगली व्हॅल्युएबल आहे. म्हणजे जो कोणी घेईल त्याला ह्या प्रॉपर्टीचा उपयोग असेट म्हणून होईल, लायबिलिटी ठरणार नाही प्रॉपर्टी. म्हणजे कारण कणकवलीपासून जवळ, नांदगावपासून जवळ, तरीसुद्धा शांत आणि कमी किमतीमध्ये. तर ज्यांना कोणाला प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करावा आणि पुढील संपर्क आपण करू. धन्यवाद मित्रांनो.